जी ITI निधी संघटनातर्फे आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। यामध्ये संघटनेचे विविध मागणी आहे, जसे की जुनी पेन्शन योजना 10, 20, 30 कालबाद पदोन्नतीसाठी, त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटनेने वेळोवेळी शासनाला निवेदन दिले असून शासन स्तरावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। यासाठी संघटनेने त्याच्यावर विलंब केलेला आहे। संघटनेच्या मागण्याच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही, म्हणून संघटनेने संतापून बेमुदत संपाचा इशारा दिलेला आहे। जोपर्यंत संघटनेचे मागण्या पूर्ण होत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करत नाही, तोपर्यंत सर्व मराठवाडा शिक्षकेतर ITI निधी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना सर्वांचे आंदोलन आणि संप सुरू आहे। कृपया शासनाला मी विनंती करतो की संघटनेच्या मागण्याच्या अनुषंगाने पूर्ण मागण्या मंजूर करून शासन निर्णय, शासन परिपत्रक संघटनेला देण्यात यावे। जोपर्यंत संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप चालू राहणार आहे। आमचे जे संघटनेचे जे पदाधिकारी आहे, वरिष्ठ पदाधिकारी, त्यांनी आम्हाला परिपत्रक पाठवले आहे की शासन स्तरावरून कसल्याही प्रकारची सरकार कारवाई करत नाही, दुर्लक्षपणा करत आहे। म्हणून संघटनेने आम्हाला परिपत्रकद्वारे कळविले की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी संघटना, ITI निधी संघटना, राज्य सरकारी चतुश्रेणी कर्मचारी संघटना, महासंघ सर्वांच्या बेमुदत संप राहणार आहे। दिनांक 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपचा इशारा त्यांनी जाहीर केलेला आहे। आमचे महाराष्ट्र राज्य ITI निधी संघटना त्यांना पाठिंबा देत आहे आणि बेमुदत संपचा इशारा देत आहे। सर, आम्ही सर्व सरकारी जे कर्मचारी आहेत, काही जण OPS मध्ये आहेत, काही जण NPS मध्ये आहेत आणि RNPSच्या ज्या काही योजना आहेत त्या आजपर्यंत क्लिअर झालेल्या नाहीयेत की त्याच्यामध्ये नक्की तरतुदी काय आहेत। तर आमचं म्हणणं आहे की सर्व जे सरकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांना पुन्हा जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, जेणेकरून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल। काही OPS मध्ये आहेत, काही NPS मध्ये आहेत। हा दुजाभाव सरकारने टाळावा आणि आमच्या ज्या 18 मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सरकार कशा पूर्ण करू शकते ह्याच्यावरती योजना आखाव्यात। नेमकं आज 21 एप्रिल पासून आम्ही हा संप करतोय। हा बेमुदत राहील। जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांवरती लक्ष देत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व कर्मचारी या संपावरती ठाम राहणार आहे।